हर हर महादेव सगळ्यांना. तर ना आज आम्ही चाललेलो होतो अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या निजरनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये. तर ना मी पण इथं फर्स्ट टाईम चाललेले. आमच्या इकडून जवळच आहे, पण स्वप्नीलने मला इथं फर्स्ट टाईम नेलेलं आहे आणि माझ्याबरोबर आता तुम्ही पण दर्शन करा. आणि तुम्हाला कसं वाटलं इथलं मंदिर, इथलं लोकेशन, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला कंटिन्यू राहा. पुढं सगळं कसं मंदिर आहे, कुठं आहे, हे सगळं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणारच आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर ना लय अडथळे आले आमच्या जर्नीला. आमचं टायर पंक्चर झालं. आम्ही ना कुठं थांबत आलेलो आहे आता. इथं त्रिशानी बघा माऊ घेतली किती मोठी. तर तिने हट्ट केला होता का तिला माऊ पाहिजे. तिने बघितल्या तर तिला माऊ घेऊन दिली. आणि आता आम्ही इकडं निजरनेश्वर, आमच्या इकडं मंदिर आहे महादेवाचं. तर किती लोक इकडे येऊन गेलेले जे इथले असेल ना अहिल्यानगरचे, त्यांना नक्की माहिती असेल, त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला आमच्या मंदिराचा परिसर दाखवते. आमच्या इकडे हे मंदिर आहे. आणि वरती तिकडं तुम्हाला ती ध्वज दिसते ना, थांबा मी थोडं तुम्हाला दाखवते. वरती तिकडं ध्वज दिसते ना तुम्हाला, तर ना तिथं ना पावसाळ्यात जायला लय मज्जा येते. आमच्या इकडून सगळे जातात. आणि हे पण आता खूप वर्षानंतर इकडं आलेले आहे. तर आता चढायला काही पॉसिबल होणार नाही, ऊन लई आहे. तर कधी पावसाळ्यात परत आलो ना तर तुम्हाला वरती पण नाही. तर स्वप्नील तिकडं पुढं चाललेले ना, असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर आहे सगळे. तर मोकार बुबू शांत झोपलेले सगळे. आणि इथं मस्त मंदिर आहे. तर आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही, पण पावसाळ्यात भरपूर गर्दी राहते इथं. मस्त वाटत आहे. स्वप्नील मला सांगते का आतमध्ये ना एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये ना कासव आहे. तर कासव मी तुम्हाला दाखवणार आहे आता. त्रिशू त्रिशू. तर किती छान वाटते इथं. इतकी भारी फुलं आहे ना, आणि इतकं घनदाट आहे ना. इथं पाहतो मी असं मस्त त्याला राऊंड केलेलं आहे, असं दोन्ही बाजूनी असं राऊंड आहे. आणि त्याच्या आतमधून जायचे मस्त आहे. फुलं बिलं खूप छान वाटते. इतकी घनदाट सावली नाही या झाडाखाली, मस्त आहे. फुले छान छान. फोटो काढते ना. तिकडे थांबा बरं दारापाशी. हो चप्पल काढून घेतोय. त्रिशू सॉक्स पण काढ. आणि मग तिथं पाय धुवून मग दर्शनाला जाणार आहे. आणि हे झाडपा किती घनदाट आहे मस्त. याच्या खाली पण मस्त सावली पडलेली. तिथंच आम्ही आता जेवायलाच बसू असं वाटतंय. आणि मला हे फुलांचं झाड खूप आवडलं, मस्त आहे, लय भारी दिसतंय. ते पण त्याला किती छान फुलं आलेली. आणि हे तुळशी, इथं तुळशी वृंदावन खूप छान आहे. आणि इथं घोडा आहे. घोड्यावर बसलेलं आहे. कोण आहे? शिवाजी महाराज बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराज वाटतं. आणि ही श्री निजरनेश्वर तर इथं त्रिशा आणि त्रिशाच्या पप्पांचं तोंड हातपाय धुवायचं चाललेलं आहे. आणि त्यांचं झाल्यावर मी धुणार आहे. इथं सावलेलं आहे त्रिशा, सावलेलं आहे. मस्त आमचं तोंड हात धुवून झालेले आहे आता. आणि आता आम्ही दर्शनाला आतमध्ये जाणार आहे. हे दोघं चालले आता आतमध्ये दर्शनाला. आणि आपण पण जाऊ. परिसर मस्त आहे आजूबाजूचा. पावसाळ्यात तर खूप भारी वाटेल. चल तू आधी आतमध्ये, नंतर देते. पाय भाजले. चल. तर आता इथं मी वाजविते.
या तर इथं ना नंदी मंडप आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन करू आणि तुम्हाला पण दर्शन देते. हां, इथं मस्त आहे 2 पहिरेदार उभे, एक इकडून आणि एक तिकडून. आणि हे आमचे इकडचं मंदिर आहे. तर जे कोणी अहिल्यानगरमधले असेल ना त्यांना हे मंदिर माहिती असेल. खूप प्राचीन मंदिर आहे हे. इथं असा कासू आहे छान. आणि इथं तुम्ही बघू शकता 3 पिंड एक सोबत आहे इथं. आणि मस्त असं शिवलिंग आहे. तर खूप छान आहे. इथं पण एक त्रिशूळ आहे, मस्त आहे. त्रिशाचे पप्पा आणि त्रिशा दर्शन करते. हो, इथं व्हिडिओ छान येईल बरं का, आज तुम्हाला काढायचे असले तर. तुमच्या याच्यात काढते तुम्ही त्या ना. ओके. ना आता आमचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आम्ही प्रदक्षिणा घालतोय. तर आमच्याबरोबर तुम्ही पण दर्शन करा. इथे या दोघांचं फोटोशूट चालू आहे. मस्त फोटो काढते दोघं मला सोडून. तर नाही, इथे या दोघांचे फोटोशूट चालू आहे मस्त या झाडाखाली. त्रिशाची पोजच पा फक्त तुम्ही. तिच्या बाबांनी ना तिला झाल्यापासून अशा 2-3च पोज शिकवलेले आहे, ज्या की त्या करत असती. कशा हो, दाखवा बरं एकदा तुम्ही ती पोज करून. कशी पोज शिकवली तुम्ही तिला? ही एक पोज तिची कंपल्सरी राहते. कर ग, बाबासारखी पोज दे. बाबासारखी पोज दे ना. बाबा कशी देते? तर इथं मी आणि स्वप्नील पण फोटो काढतो मस्त. हाय, तुम्ही पण या. आणि कोणी या मंदिरमध्ये आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर ना इथं मी सकाळीच येताना घरून ना मस्त चपाती आणि भाजी करून आणली होती. म्हटलं इथं आमचा आज सकाळपासूनच प्लॅन झालेला होता का आम्ही निजरनेश्वरला आलो ना मग इथं जेवण करणार. तर मी मस्त इथं टमाट्याची चटणी केलेली आहे, छान अशी भाजी केलेली आहे. आणि इथं पहा किती डेंजरस बुबू आलेलं आहे. आणि मस्त पहिला घास आम्ही मस्त बुबूला दिलेला आहे आणि त्यांनी मस्त आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता. तर ना आता आम्ही मस्त निजरनेश्वरचं दर्शन करून आलेलो आहे. आणि इथे एका ठिकाणी थांबलो होतो. इथं मस्त झाडं झुडपं आहे, सावली आहे घनदाट. वडाचं झाड आहे आणि त्याचे फळं मी तुम्हाला दाखवते. हे बा, तर असं फळी आहे वडाचं. तर नाही वडाचे फळं बिळं आहेत मस्त. इथं त्रिशा आली. तर इथं मस्त ना इथं एक मंदिर आहे हनुमानाचं. इथं ना श्री गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे असं. तर निजरनेश्वरपासून थोडं बाहेर येताना ना इथं हे प्लेस आहे. तर ना खूप छान वाटतं, मस्त आहे. म्हणजे असं घनदाट जंगल वगैरे. आम्ही मस्त जेवण केलं, आता रिलॅक्स बसलो आहे थोड्या वेळ. म्हटलं लय ऊन झाले आता, थोड्या वेळ बसावं म्हटलं. आणि वडाचं झाड आहे इथं मस्त. आणि इथं त्रिशा बसली तिच्या माऊ बरोबर फोटो काढत. मस्त गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर आहे, मस्त छान आहे. वातावरण खूप छान आहे इकडचं. इथे पांढरा चाफा आहे. इथं हनुमानांचं मंदिर आहे, मस्त ध्वजा आहे. इथे झाड आहे, वातावरण एकदम भारी आहे इथलं. तर नाही इथं आमचे मस्त महादेवाचे दर्शन झालेले आणि तुमचे पण दर्शन झालेच असेल असं मला वाटतं आहे. तर इथं त्रिशा आहे, त्रिशाचं काहीतरी वेगळं चालू राहतं आणि तिथं स्वप्नील गाडी काढते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यो व्हिडिओ मी इथंच थांबते, भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.